एका महिलेचा नग्न असलेला मृतदेह कानपूरच्या NH2 हायवेवर आढळून आला। शीर नसलेल्या या मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे। दरम्यान पोलिसांना CCTV फुटेज सापडला असून त्यात एक महिला पहाटे 4:30च्या सुमारास एकटीच जात असल्याचं दिसत आहे। दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या महिलेच्या अंगावरील कपडे आणि रस्त्यावर आढळून आलेल्या मृतदेहाशी सापडलेल्या कपड्यांचे तुकडे मिळते जुळते असल्यानं ही तीच महिला असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मात्र घटनास्थळावरचं दृश्य पाहिल्यानंतर पोलिसांना ही हत्या आहे की अपघात या दृष्टीनेही तपास करावा लागणार आहे। महिलेची ओळख पटलेली नाही, पण घटनास्थळी भयंकर असं दृश्य होतं। महिलेचं डोकं ठेचलेलं होतं, फक्त डोक्याचे केस दिसत होते, तर शरीरावर कपडेही नव्हते। तिचे हातपाय सुद्धा तुटलेल्या अवस्थेत होते, त्यामुळे तिची बलात्कारानंतर हत्या केली गेली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येते। मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच नेमकं काय घडलं हे समजू शकेल। कानपूर पोलीस आयुक्त अखिल कुमार आणि DCP दक्षिण रवींद्र कुमार घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सर्व CCTV फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार घटनास्थळापासून 3 किलोमीटर अंतरावर एका कॅमेऱ्यात महिला एकटीच जाताना दिसते, तर घटनास्थळी महिलेचे कपडे आणि चप्पलही आढळून आलेत। त्यावरून आता तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे। पोलीस या घटनेची सखोल चौकशी करताना दिसत आहेत। शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही, यातून मृत्यूचं कारण समोर येईल।